श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यातील पवित्र असा नागपंचमीचा सण आज आहे। या सणाच्या दिवशी जी कथा वाचली जाते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज नागपंचमी। नागपंचमीच्या सणाला नागदेवतेची पूजा केली जाते। नागांना नैवेद्य दाखवून मैत्रिणींसोबत खेळ खेळले जातात। नागोबाच्या मंदिरात झाडाला झोके बांधून उंच झोक्यांची स्पर्धाही आयोजित केली जाते। महिलांचा हा आवडता सण आहे। जसे प्रत्येक सणामागे एक चांगला हेतू असतो, तसे नागपंचमीचाही एक सण आहे, त्याच्याही मागे काही चांगले हेतू असतात। नागपंचमीला नागदेवताची पूजा केली जाते, त्याची कथाही वाचली जाते। तर नागदेवताची पौराणिक कथा काय आहे हे आपण जाणून घेऊया। एका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या। चतुर्मासात श्रावण मास आला की या सुना आपापल्या घरी जायच्या। पंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोडी, कोणी पंजोडी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली आणि मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्यासाठी आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं। तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं। खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकां मुलांसह ताकीद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली। तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढं ती व्याली। तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी भिवून गेली। हातातला दिवा खाली पडला। पोरांचं शेपटं भाजली। नागिन रागावली। सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू। पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली। नागाची पोरं मोठी झाली। आपल्या आईपाशी चौकशी केली। आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला। तिचा सूड घ्यावा हे तिच्या घरी आले सूड घ्यायला। तो नागपंचमीचा दिवस। हिने आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली। ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली। त्यांची पूजा केली। जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं। उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती। सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली। जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला। मनात हिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली। दूध पाणी ठेवले। त्यास पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून सर्व नाग निघून गेले। दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला। तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। श्री स्वामी समर्थ।